हे कशाचं झाड आहे पहा. इथं छोटी छोटी शिमला मिरचीसारखी फळं लागून आहे. मला तर माहीत नाही, पण असं तर माहीत सांगा. हाय हॅलो मैत्रिणींनो, माऊलीज ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमची मैत्रीण स्वागत करत आहे. ही कोणसरी गाव आहे. आज चला मी गडचिरोली जिल्ह्यात, तिथं माझा मुलगा शिकते, त्याचा वाढदिवस आहे म्हणून. आणि हे कोणसरी गाव आहे आणि इथं कंपनी सुरू झाली आत्ता नवीन त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात तशी कंपनी नाही आहे, तसं हिरवळच आहे. पण आता नवीन कंपनी सुरू झाली तर तिथल्या लोकांना रोजगार पण मिळाला आणि त्याच्यासोबत प्रदूषण पण. प्रदूषण तर राहीलच. असं गडचिरोली जिल्हा तसं हिरवळ छान, सगळीकडे झाडं असं आहे. आणि इथं कंपनी सुरू झाली त्याचा मी व्हिडिओ काढलेला आहे, बघा. समोर आहे ते दिसनच तुम्हाला. छान आहे कंपनी. म्हणजे तिथं गेल्यानंतर असं वाटते का कोणत्या तरी मोठ्या शहरात गेलो आपण, तसं वाटते. कारण इकडून तिकडून झाडं, तिथल्या कंपनी तिथं आहे. तिथं गेल्यानंतरच असं वाटते का नाही आपण कुठं तरी आलं बघ, गडचिरोली जिल्ह्यात नाही आलं असा भास होते. खरंच तिथच्या लोकांना खरंच रोजगारी उपलब्ध झाला. कारण तर एक आदिवासी विभाग म्हणूनच ओळखल्या जाते इथं. आणि आदिवासी विभागाकडे इतकं चांगली प्रगती होणं खरंच चांगली गोष्ट आहे. आणि खरंच इकडं आल्यानंतर शहरात आल्याचेच हे वाटते. ह्या गावाला कोणी ओळखत पण नव्हतं, पण आता ह्या कंपनीनं खरंच ओळख निर्माण झाली आहे ह्या गावाची. हे साईडचा समोर जे कंपनीचे आहे ना ते व्ह्यू आहे. आणि ही कंपनी आहे, खूप मोठा एरिया आहे, खूप जागा आहे. मला माहिती नाही पण खूप मोठा एरिया आहे एवढं माहिती आहे. आणि मोठी पुन्हा याच्यापेक्षा मोठी होणार आहे एवढं फक्त माहिती आहे. असो, पण इथं आल्यानंतर छान वाटते. आणि गडचिरोली जिल्ह्यात आल्यानंतर खरंच छान वाटते. कारण तर जेव्हा आपण गडचिरोली जिल्ह्यात येऊ आणि हिरवळ पाहू तेव्हा खरंच छान वाटते. मी गडचिरोली जिल्ह्यात कशाला जातो, माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि माझा मुलगा सैनिक शाळेत शिकते गडचिरोलीमध्ये, त्यामुळे मी तिथं चालली आहे आज. फक्त 1 तासाचाच जेव्हा लंच टाईम राहते तेव्हाच भेटायला मिळते, अन्यथा भेटायला मिळत नाही. फक्त चौथ्या शनिवारीच फक्त भेटणं राहते. तरी पण वाढदिवस होता, मुलानं फोन केला त्यामुळे मग जाता. 1 तास का असो ना, मुलाला भेटण्याची मजा काही वेगळीच असते. बघा इतकं हिरवळ, इतकं सौम्य वातावरण होतं का खरंच मस्त वाटत होतं. झाडं सगळीकडे हिरवळ मस्त. आणि इथं आपले ट्रॅफिक जामवाले तयार. यांच्यातून गाडी काढणं म्हणजे खरंच खूप अवघड काम राहते. कशी तरी करत आम्ही गाडी काढली आणि समोर वाटचाल सुरू आमची. हे आमच्या बाळाची शाळा आहे, त्यांची शाळेला सुट्टी व्हायची होती म्हणून थोडासा तिचा व्हिडिओ काढला आहे आणि तुम्हाला दाखवला आहे. इथं पण खूप खेळासाठी जागा आहे, मैदान आहे, मस्त मस्ती करता येते. तिकडे जेवणाचं पण हे आहे, हॉस्टेल, जेवण करता येते. आणि ही परतीची वेळ आम्ही तिथे येनापूर गाव आहे तिथं बाजार भरते. आणि आमच्याकडे आठवडी बाजार हा राहतेच, प्रत्येक गावात नाही, काही गावात राहते. तर आजूबाजूचे जे खेड्यावरचे आहे तेव्हा बाजाराच्या दिवशी येतात, भेटणं होते आणि मस्त वाटते. आठवडी बाजार लहानपणीची आठवण आली. आठवडी बाजार जायची मजा काही वेगळीच असते. ही आहे नदी आणि नदीच्या तिकडं आमचं गाव आहे विठ्ठलवाडा म्हणून, चंद्रपूर जिल्ह्यात. आणि गडचिरोली जिल्ह्यात आता आपण जाऊन आलो, आता आम्ही चालू चंद्रपूर जिल्ह्यात. त्यामुळे थँक्यू, सपोर्ट करा. ओके, बाय बाय.